नमस्कार मंडळी, परत एकदा ट्राय ऑन टूर 6 मध्ये तुमचं स्वागत आहे। तर चला आपण गेला ब्लॉग इथेच एंड केला होता, तर तिथूनच सुरुवात करूया। तर तिथे हे एक झाड आम्हाला दिसलं, त्याला फळं लागली होती आणि इथे बर्ड्स खूप आहेत वेगवेगळे। तर त्या बर्ड्सनी हे खाल्लेलं होतं, तर आम्हाला थोडं वेगळं वाटलं, त्यामुळे तुमच्यासोबत हे शेअर करते आहे। पहाडांमध्ये वेगवेगळी झाडं, ॲनिमल्स आणि बर्ड्स बघायला भेटले, त्यामुळे जेवढं वेगवेगळं वाटलं ते आपल्या ब्लॉग्समध्ये मी नक्की ॲड केलेलं आहे तुमच्यासाठी। तर ह्या इन्स्टिट्यूटमध्ये क्लाइंबर्सचे एक्सपिरियन्सेस आणि तिकडे काय टेक्निक्स वापरल्या जातात हाय क्लाइंब करण्यासाठी त्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन आहे। तर इथे प्रेझेंट करताना हे ट्री बघा ना, त्यांनी किती छान क्लाइंबर्सला डेडिकेट करण्यासाठी ग्रो केलेला आहे। तर झू मध्ये फिरता फिरता खूप इव्हनिंग झाली होती आणि ह्या इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश करणं अलाउड नाहीये, त्यामुळे आपण इथेच फोटो काढले आणि त्यानंतर आपण परत ॲनिमल्स बघण्यासाठी जाणार आहोत। व्लॉग आवडत असतील तर नक्की फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब सुद्धा करा चॅनलला। इव्हनिंग मध्ये टेम्परेचर अगदी लो जातो, त्यामुळे आता थंडी सुद्धा वाजायला लागली होती। तर इथे ग्लास मधून आपल्याला जवळच एकदम लेपर्ड्स बघायला भेटले। आणि तेही एक नाही तर दोन दोन मस्ती करतात। सुंदर है भाई। वो खेल रहे हैं शायद। कितना सुंदर है। वो ये बैठे हो हाँ स्नो लेपर्ड। खेल रहे हैं वो कैसे हाँ बहुत बड़ा भी नहीं है। झू मध्ये वेगळ्या वेगळ्या सेक्शन्स मध्ये वेगवेगळे लेपर्ड्स ठेवले। आता आपण पूर्ण लेपर्ड्सच बघणार आहोत। तर इथे बघू शकताय सगळे लेपर्ड्स आपल्याला अगदी ऍक्टिव्ह कंडिशन मध्ये दिसत होते। तर एक लेपर्ड तिथे शांत बसला होता आणि दुसऱ्याला तर मनू खूप त्रास देऊन अट्रॅक्ट करूनच घेत होती। आणि त्यानंतर काय घडलं ते तुम्ही बघाच। मनूमुळे पूर्ण झू मधली माणसं झाली गोळा आणि त्यानंतर झू मधले सगळे टुरिस्ट तिला सांगत होते बोलव ना ॲनिमल्सला, आणि त्यानंतर मनू घाबरली। तर बघा काय घडलं। पण त्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा ओनली ऑन ट्राय ऑन टूर 6। तर मनू वेगवेगळे आवाज काढून त्याला सारखं त्रास देत होती। त्यानंतर त्यांनी एक दोनदा इग्नोर केलं आणि मग तो तिच्याकडे सारखं रिस्पॉन्ड करायला लागला आणि शेवटी त्यांनी केला अटॅक, आणि तो तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे। तर हेच काही फोटोज जे तो मनूला बघताना आम्ही क्लिक केलेले आहेत। शेवटी वाईल्ड लाईफ ॲनिमलनी त्याचा वाईल्डनेस दाखवलाच। जवळजवळ 10 ते 15 मिनिटं मनूनी खूप आवाज वेगवेगळे क्लॅप्स करून वगैरे त्याच्याशी छान एक बॉन्ड क्रिएट केला असं म्हणूया।
बोललेल निवा बाजूला डॅडी आवाज देतोय निवा आवाज दे जवळ आत नका नेवा नका त्याची लागू शकते. एवढ्या जवळून कधीच बिबट्या बघितला नाही का नको तूच बोलावलाय सो खूपच खुश झाले मी. लेपर्ड एवढ्या जवळून, बाप रे, ही जाळी आणि हा लेपर्ड इतकं जास्त जवळून मी कधीच बघितलंय, कोणीच नाही बघितलंय. इथे खाली खूप मोठं जंगल आहे आणि त्यानंतर आपण स्ट्रेट वरच्या भागात जाणार होतो जिथे बेंगाल नॅशनल हिस्ट्री म्युझियम आहे. तर त्याच्या आतमध्ये सुद्धा फोटोग्राफी अलाउड नाहीये, त्यामुळे आल्यानंतर आम्ही तिथे काय बघितलं हे मी तुम्हाला नक्की शेअर करते. तर हा आहे त्या म्युझियमचा मेन द्वार. दार्जिलिंग मधलं बेंगाल नॅशनल हिस्ट्री म्युझियम हे निसर्ग, वन्यजीव आणि हिमालयन जैवविविधतेबद्दल माहिती देणारं महत्त्वाचं संग्रहालय आहे. हे संग्रहालय 1915 साली स्थापन करण्यात आलं असून पूर्व हिमालयातील वन्यजीवनांचे जतन आणि प्रदर्शन करण्यासाठी ओळखलं जातं. तर आम्ही आतमध्ये जाऊन आल्यानंतर आम्ही काय पाहिलं ते सुद्धा मी शेअर करते. हिमालयातील प्राणी पक्ष्यांचे नमुने, विविध प्रकारची फुलपाखरं व कीटक, साप आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे नमुने, वेगवेगळ्या ॲनिमल्सचे बोन्स आणि जीवनशास्त्रातील माहिती, पूर्ण हिमालयातील पूर्व संस्थेची माहिती सुद्धा. तर बघ हाय कर त्याला हाय. तर फायनली आता आपण नॅशनल ॲनिमल टायगर बघण्यासाठी आलो आणि तो सुद्धा फार ऍक्टिव्ह होता. तर टायगर आमच्यापासून खूप उंचावर होता. आम्हाला एका स्लोपवर सगळ्यांना उभं करून आम्हाला वरती मान वर करून त्याला बघायला लागत होतो. त्याला आम्ही सगळे दिसत होतो. क्राऊड जास्त असल्या कारणाने खूपच नॉईज होता, त्यामुळे किती पण आवाज केला तरी त्याच्यापर्यंत तेवढं जात नव्हता. थोडा वेळ आम्ही टायगर बघत तिथेच टाइम स्पेंड केला आणि मग पुढचे ॲनिमल बघण्यासाठी निघालो. अरे कुछ हिल तो हिल भी नहीं रहा हो.
अरे पागल. पुढे जाऊन आम्हाला वुल्फ सुद्धा खूप जवळून बघायला भेटले. आम्ही वरच्या साईडला होतो त्यामुळे एकदमच व्यवस्थित दोन्ही वुल्फ आम्हाला दिसत होते. दार्जिलिंग हे पूर्ण माउंटन्समध्ये असल्यामुळे ही झू सुद्धा एका माउंटनवर असल्यासारखी होती. कधी स्लोपवर आम्ही बघायचो तर कधी आम्हाला क्लाइंब करत कुठल्या ॲनिमल्स बघायला लागले. तर खूप छान झू आहे. नक्की विजिट करा जेव्हा पण तुम्ही दार्जिलिंगमध्ये जाल. त्याचबरोबर इथे आम्हाला व्हाईट टायगर सुद्धा ॲक्टिव्ह मोडमध्ये बघायला भेटला होता. एकंदरीत सगळे जे ॲनिमल्स होते झूमध्ये ते थंडीमुळे कदाचित ॲक्टिव्ह असतील. झाली बंद. तर बेअर्सची भांडणं सोडवताना बघून आम्ही पोचलो थेट पहाडी कॉस्ट्यूम ट्राय करण्यासाठी. दुसऱ्या बाजूला मनूला सुद्धा तेच कॉस्ट्यूम वेअर करायला स्टार्ट केले आणि कोट घालताच मनू खूप प्रिटी दिसत होती. तर हा पहाडी लुक आपल्या डेली पेहराव्यापेक्षा खूपच डिफरंट वाटत होता. मी तर हा फर्स्ट टाइमच केला. हे वेअर्स तुम्हाला मनाली हिमाचल साईडला पण भेटतील. जेव्हा मी गेली होती तेव्हा मी हे ट्राय नव्हतं केलं त्यामुळे हे फर्स्ट टाइम आहे आणि मी खूप एक्सायटेड होते ह्या लुकमध्ये मी कशी दिसणार आहे आणि मनू पण माझ्यासोबत असणार आहे. तर बघा तुम्ही. तर तुम्हाला कसा वाटतोय माझ्यावर हा लुक तो नक्की मला कमेंट करून सांगा. थैंक यू सो मच. बहुत अच्छा लुक और हमको लाइफ टाइम मेमोरीज दिया. थैंक यू सो मच. थैंक यू. ये बेटा. तर सगळ्यांना गुड बाय करून आणि झूच्या भरपूर मेमरीज घेत आम्ही झूच्या बाहेर आलो आणि पुढच्या लोकेशनवर जाण्यासाठी रेडी पण झालो. तर मी सकाळी कोणत्याही प्रकारचे थर्मल्स घातले नव्हते त्यामुळे मला झूमध्ये खूप थंडी वाजली. त्यामुळे पुढच्या लोकेशनवर जाईपर्यंत एकदम टेम्परेचर लो झालेला. त्यामुळे आम्ही दोघींनी ट्विनिंग केली. तर बघा आमची ट्विनिंग आणि थर्मल वेअर घालून घेतले. तर जसं मी तुम्हाला म्हणाले आपण दिवसभरासाठी पार्किंगला गाडी पार्क केलेली आहे आणि आता आपण शेअर टॅक्सीने पुढच्या लोकेशनवर पोहोचणार आहोत. व्लॉग्स आवडत असतील तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. आम्ही खूप ह्या रिलेटेड सुद्धा शॉर्ट्स आता टाकायला स्टार्ट करणार आहोत जेही खूप इंटरेस्टिंग असतील. जसं लेपर्डचा जो अटॅक होता तो सुद्धा कॅप्चर केला गेला पण आपण ते रील्सद्वारे शेअर करणार आहोत. त्यामुळे आमच्या फॅमजॅम टेल्सला सुद्धा इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. तर हे बघा आता आपण दार्जिलिंगचं मार्केट एक्सप्लोर करायला आलेलो आहोत. टॅक्सीने आपण तिथपर्यंत आलेलो आहोत. सगळे लोकेशन जवळजवळ आहेत पण खूप रोड्स कंजेस्टेड असल्यामुळे आपल्याला टॅक्सीच बेटर पडेल असं मला वाटलं आणि खूप जणांनी हे सजेस्ट सुद्धा आम्हाला केलं होतं. दार्जिलिंगच्या मार्केटमध्ये तुम्हा सगळ्या ट्रायो ऑन टूर 6च्या सबस्क्रायबरचं स्वागत आहे. सो इकडचे स्लोपी एरिया थकलो आम्ही चढून. मम्मी खूप थकलो आता. स्टेकेशन सोबत मेडिटेशन पण गरजेचं आहे. ते पण आम्ही करू आता. तर हे खाली लाईटचं जे आहे ते एक छानसं रेस्टॉरंट होतं. तर आता हा व्लॉग आपण इथे एंड करूया. असेच छान व्लॉग घेऊन मी पुढच्या एपिसोडमध्ये येते. तोपर्यंत तुम्ही आमचे मागचे ब्लॉग बघा सो दॅट तुम्हाला लिंक करता येईल. चला बाय.